अक्कलकोट तालुक्यात एसटी प्रवाशांसाठी एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं। वेगवान आणि सुरक्षित एसटी स्मार्ट कार्ड पेमेंट सेवेचा शुभारंभ उत्साहात पार पडला। एसटी महामंडळाच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला। या उपक्रमाचा शुभारंभ श्री शिवरुद्र शिवाचार्य संस्थान हिरेमठ यांच्या उपस्थितीत करण्यात आला। स्मार्ट कार्डच्या माध्यमातून एसटीचा प्रवास अधिक सुलभ, पारदर्शक आणि कॅशलेस होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अक्कलकोट आगार व्यवस्थापक रणजित साळवे, उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक भिंताडे, मंगरुळचे माजी सरपंच शिवशंकर जमादार, सहाय्यक वाहतूक नियंत्रक अशोक बनसोडे, स्थानक प्रमुख श्रीमंत खसगी, वाहतूक नियंत्रक श्रीकांत कोप्पा, आगार लेखाकार अनिल पाटील, वरिष्ठ लिपिक श्रीकांत सड्डू, आनंद अभिश्री एंटरप्राइजेसचे संतोष चव्हाण, एबिक्स कॅश प्रतिनिधी डॉक्टर चंद्रकांत करजगीकर, सागर माळाबागी तसंच आयोजक बबलू जमादार आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी महास्वामीजी आणि मान्यवरांच्या हस्ते एसटी स्मार्ट कार्डचं लोकार्पण करण्यात आलं। राज्य शासनाकडून महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध प्रवास सवलत योजनांची माहिती देत त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य असल्याचं स्पष्ट करण्यात आलं। तालुक्यातील महिला आणि नागरिकांनी शासनाच्या सवलतींचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं। प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि डिजिटल करण्यासाठी स्मार्ट कार्ड उपयुक्त ठरणार असल्याचं सांगण्यात आलं। प्रवासासाठी राज्य शासनानं विविध धोरणं अवलंबली असून स्मार्ट कार्ड प्रणाली त्यातील महत्त्वाचा भाग आहे। त्यामुळं गरजू महिला आणि प्रवाशांनी परिसरातील नेमणूक करण्यात आलेल्या अधिकृत प्रतिनिधींशी संपर्क साधून तात्काळ स्मार्ट कार्ड काढून घ्यावं असं आवाहन करण्यात आलं। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यजमान ई सेवा केंद्राचे कर्मचारी तसंच बबलू जमादार मित्रपरिवारानं परिश्रम घेतले। अक्कलकोट तालुक्यातील एसटी प्रवास आता अधिक आधुनिक आणि सोयीस्कर होण्याच्या दिशेनं टाकलेलं हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे। शासनाने काय केलं, आपल्या लोकांसाठी स्मार्ट कार्ड आहे जेणेकरून पारदर्शकता राहील, सुसूत्रता राहील, हिशोब चांगला होईल आणि ज्या लोकांचा अर्ध तिकीट आहे त्यांना सुट्ट्याचा प्रॉब्लेम यायचा, चेंजचा प्रॉब्लेम यायचा, तो प्रॉब्लेम कॅशलेस आणि डिजिटल होण्यासाठी हे स्मार्ट कार्ड लॉन्च केलेलं आहे। तरी ह्या स्मार्ट कार्ड मार्फत 13 वर्षाच्या पुढील महिला ते 74 वर्षापर्यंत त्यांना अर्ध्या तिकिटासाठी स्मार्ट कार्ड करणं गरजेचं आहे आणि 75 वर्षाच्या पुढच्यांना प्रवास फ्री करण्यासाठी पण स्मार्ट कार्ड करणं गरजेचं आहे। सेवा देणार आहे। या अनुषंगानं या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण स्मार्ट कार्ड काढण्याचे योजना राबविले जात आहे। त्याचं उदाहरण आजच्या या कार्यक्रमाचे शिवाचार्य संस्थाचे यांच्या प्रमुख हस्ते आणि आपल्या आगाराचे आगार व्यवस्थापक साळवे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे।